तुकाराम मुंडे यांनी केलेल्या करवाढीबाबत नाशिककर आक्रमक झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिककरांवर लादलेली करवाढ रद्द करण्याचे आदेश दिले होते, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशाला पालिकेकडून केराची टोपली दाखवण्यात आली। अनेक महिने उलटून देखील नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाहीये। अन्यायकारक घरपट्टी रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये घरपट्टी, पाणीपट्टी, जिया कर, कमर्शियलला 4 पट, भाडेकरूला 5 पट अशा पद्धतीने वाढ होती। या वाढीसाठी आम्ही त्या विरोध केला आणि नाशिकचा विकास होत नाही ना। हा जिया कर असल्यावर नाशिकला कोण येणार? कोणी जागा घेणार नाही, कोणी जमिनी घेणार नाही, प्लॉट घेणार नाही, इंडस्ट्रील येणार नाही आणि एवढ्या 4 पटीने वाढ म्हटल्यानंतर विकास हा नाशिकचा खुंटून जातो। म्हणून या ट्रिअँगलमध्ये आमचा नाशिकचा विकास थांबला आहे, म्हणून त्यांच्या लक्षात आणून दिलं ही घरपट्टी रद्द करण्यात यावी। उत्तर काय मिळालं तुम्हाला? त्यांनी काय उत्तर यांनी सांगितलं की आता फक्त आम्हाला 8 दिवसाची मुदत द्या, आम्ही त्याचा पाठलाग करतोय आणि 8 दिवसात नवरात्रमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।